अध्यक्ष पूज्य गुरुजी व येथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी आज तुम्हाला स्वातंत्र्य दिवसाबद्दल 2 शब्द सांगणार आहे. तरी तुम्ही शांतपणे ऐकून घ्या. मी माझी मंडळी. आपला भारत देश जवळजवळ 150 वर्ष इंग्रजांच्या ताब्यात होता. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली व 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला. आपल्या भारताचे संविधान ज्यांनी लिहिले याच्याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे. दगड झाले तर दीक्षाभूमी पाहून, दगड झाले तर दीक्षाभूमी पाहून, माती झाले तर चैत्यभूमीची भूमी, माती झाले तर चैत्यभूमीची भूमी, हवा झाली तर भीमाकोरे गावाची भूमी, हवा झाली तर भीमाकोरे गावाची भूमी, पाणी झाले तर टवदार तळ्याची भूमी, पाणी झाले तर टवदार तळ्याची भूमी. आणि पुन्हा एकदा मानव म्हणून जन्म झाला. आई शपथ फक्त आणि फक्त जय भीम वालीच होईल. आई शपथ फक्त आणि फक्त जय भीम वालीच होईल. हवा वेगाने नव्हती, पण हवेपेक्षा त्यांचा वेग होता. अन्याय विरुद्ध लढण्याचा असायचा. रामजी बाबाचा लोक लाखात नाही तर जगात एक होता. डॉक्टर